तर जालना जिल्ह्यातील शासकीय वाहनांसाठी आणि अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसाठी पेट्रोलसह डिझेलचा साठा राखीव ठेवण्याचे आदेश जालन्याच्या पुरवठा अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंप चालकांना दिलेत। संभाव्य इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेत। तर पेट्रोल पंपांवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता तहसीलदारांनी घेण्याचे निर्देशही देण्यात आले। आपण पाहतो एकीकडे संभाजीनगरमध्ये पेट्रोल संपलेलं आहे। पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणातच रात्रीपासून लोकांनी गर्दी केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर पेट्रोलचा साठा संपलेला आहे। तर दुसरीकडे जालन्यामध्ये देखील आता आधीच काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। सगळी परिस्थिती पाहता जालना जिल्ह्यातल्या सर्व पेट्रोल पंपांवर डिझेलचा आणि पेट्रोलचा राखीव साठा, अत्यावश्यक सेवा आणि शासकीय वाहनं आणि इमर्जन्सीसाठी जे आपण म्हणतो त्यासाठी राखीव ठेवण्यासंदर्भात आपण सूचना दिल्या आणि त्यानुसार पत्रही दिले। त्याचबरोबर आपण तहसीलदारांना ह्या सूचना पण करत आहोत की कुठल्याही प्रकारचा डिझेल आणि पेट्रोल पंपावरती कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि ह्या संदर्भात त्यांनी दक्षता घ्यावी।